वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबाप, श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं गीतेमध्ये 11 प्रश्न विचारले। ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। ते प्रश्न आपण पाहायला पाहिजे। ते प्रश्न काय विचारले याचा विचार केला पाहिजे। आपण जीवनामध्ये विचार नाही करत, आपण अभ्यास नाही करत, शास्त्राचं पठण करत नाही, आपण देवाचं चिंतन करत नाही, फक्त एकच करतो, सकाळी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत संसार संसार संसार। तर संसार करत असताना देखील शास्त्र पठण केलंच पाहिजे, परमेश्वराचं चिंतन आपण केलंच पाहिजे, तरच आपलं भलं आहे। तर त्या म्हणून मग गीता हा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे। कारण गीतेला अनेक लोकांनी मान्यता दिली। भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज उत्तरापंथी जाऊ लागले, तर उत्तरापंथी जात असताना ते उदास झाले आपल्यावर सर्वजण, आणि उदास होऊन ते उत्तरापंथी जाऊ लागले। भक्तिजनांनी विचारलं की तुमची उदासी कशानं जाईल? तर ते म्हणले, आना माईन भट्टास भगवद्गीता सांगेल आणि लक्ष जापे कराल तरी प्रवृत्ती भंगेल। तर गीतेला माईन भट्ट गावाला गेलेले होते, त्यांचे शिष्य होते, ते अतिशय विद्वान ब्राह्मण होता तो, आणि त्याला आणा म्हणे। मग त्यांच्याशी मी गीतेवर चर्चा करत, आणि चर्चा केल्यानंतर माझी प्रवृत्ती भंगून जाईल आणि मी तुम्हाला सोडून जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं। आणि किंवा लक्ष जापे करा, जप करा, परमेश्वराचं चिंतन करा, तर मी माझी प्रवृत्ती भंगन आणि मी इथं राहील, तुम्हाला सोडून जाणार नाही, असं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं। म्हणजे गीता हा परमेश्वराची प्रवृत्ती भंगविणारा ग्रंथ आहे, म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणारा ग्रंथ आहे। आणि संत अनेक लोकांना ज्यावेळेस संकट पडली त्यावेळेस त्यांनी गीता वाचली, गीतेचा आधार घेतला आणि आपलं जीवन सुखकर करून घेतलं। संत ज्ञानेश्वर माऊली, त्यांना जेव्हा लोकांनी वाळीत टाकलं, त्रास दिला, त्यांनी गीता हातात घेतली आणि गीतेचा अभ्यास केला। म्हणले, आणि ज्यावेळेस त्यांनी गीता हातात घेतली त्यावेळेस ते म्हणले, आबा ग्रंथ गीता। मायबाबा, हे छोटासा ग्रंथ आहे, हा हिंदूचा ग्रंथ आहे, हिंदूचा नाही, सगळ्या जगासाठी सांगितलेलं हे ज्ञान आहे, आणि अतिशय छोटासा ग्रंथ आहे। आणि हा छोटासा ग्रंथ, पण याचं ज्ञान जे आहे ते आजवर कोण्याही विद्वानाला त्या ज्ञानाची संपूर्णता करता आली नाही। कोण्याही विद्वानाला त्याच्या ठवाला जाता नाही आलं। एवढा हा समुद्र गीता, ज्ञानरूपी गीता म्हणजे ज्ञानरूपी समुद्र आहे। संत ज्ञानेश्वर म्हणले, आबोबा हा ग्रंथ गीता, बापरे। आणि ते म्हणले, हा वेदार्थाचा गुरु, तया निद्रिताचा गुरु, प्रत्यक्ष परमेश्वर आणवा दिला, ऐसे हे आगात जिथे वेडावती वेद तिथं अल्पमतिमंद काय होय, असं गीतेबद्दल संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले। आणि अनेक संत नामदेव तर म्हणले, गीता 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 त्रिवार बोलता, फक्त काही करू नका म्हणले, फक्त गीता 3 वेळेस म्हणा, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे, गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाचे दूर जाती, एकचित श्लोक वाचले नेमे अंती परमधाम प्राप्त होय। एकच श्लोक वाचवा, जीवनामध्ये एकच श्लोक जरी तुम्ही वाचला, एकचित श्लोक वाचले नेमे अंती परमधाम प्राप्त होय। आणि नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, तयाची अर्था पार नाही, तर त्याच्या अर्थाला पार नाही, असं संत नामदेव महाराज म्हणले। आणि संत कबीर होऊन गेले, अतिशय विद्वान, अतिशय चांगली माणसं, तर ते म्हणले, हरिसम जगत कुछ वस्तू नाही प्रेम सम कोई पंथ, आणि सज्जन सम कोई संत नाही, आणि गीता सम कोई ग्रंथ। परमेश्वर श्रीकृष्णासारखा देव नाही म्हणले, आणि असं सांगितलं, आणि गीता सम कोई ग्रंथ नाही, असं कबीरदासानं त्या गीतेबद्दल बोलताना म्हणले। आणि अनेक लोकांना, आणि ज्यावेळेस टिळकाला मंडळीच्या तुरुंगात सजा झाली, तिथं ठेवण्यात आलं, तर त्यांनी
ते म्हणले मला एक गीता ग्रंथ द्या, आणि त्यांनी गीता ग्रंथ द्यायला त्याला छोटं पुस्तक, आणि त्याने गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. शंकराचार्य होते, शंकराचार्यांनी त्याच्यावर शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला. अनेक ज्ञात अज्ञात लोक आहेत की ज्यांनी गीतेवर भाष्य लिहिले, आणि गीतेवर भाष्य लिहिलं, आपलं जीवन सफल करून घेतलं. मायबाबा, तुम्हाला मी विनंती करतो मी की गीता वाचा. गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रुपती रूपम जस्त्रम देयम दीन देयम दीन जनायच वित्तम, आणि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, असं शंकराचार्यानं आपल्यासाठी लिहून ठेवले. बाबा, ते आपण वाचायला पाहिजे, पाहायला पाहिजे. आणि गीता भागवत करती श्रवण, असं संत तुकाराम देखील म्हणले की गीता भागवत करती श्रवण. बाबा, गीतेला सगळ्यात लोकांना, सगळ्या भारतीय लोकांनी, भारतातल्या विद्वानाईनं गीतेला डोक्यावर घेतलं, आणि गीतासारखा ग्रंथ नाही असं वारंवार सांगितलं. बाबा, खरंच गीतासारखा ग्रंथ नाही. गीतेमध्ये अनेक, एकच श्लोक तुम्ही नियमानं वाचा, आणि एकाच श्लोकाचं आचरण करा. तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही हा समुद्र जो संसार आहे, संसार जो समुद्र आहे, तुम्ही तरुण जाताना याच्यात वादच नाही. फक्त एक कामात श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना प्रजाहाती येता कामान, सगळ्या कामना सोडून दे. एकच श्लोक तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उतरा, एकच श्लोकामध्ये तुम्ही त्या एका श्लोकामध्ये बसा, आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. लय मोठं लागत नाही. ते म्हणले प्रजाहाती येता कामान, सर म्हणजे प्रजाहातीमध्ये सोडून दे. प्रजाहाती येता कामान म्हणजे सर्व मनातील कामना सोडून द्या. प्रजाहाती कामान सर्वान पार्थ मनोगता, आणि आत्मन्य वात्मना तुष्ट, आणि परमेश्वराच्या चिंतनात गढून राहा, तर तुला परमेश्वर सापडल्याशिवाय राहणार नाही, तुला परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण परमेश्वरानं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेमध्ये वचन दिलं आहे. काय वचन दिलं आहे? ते म्हणले अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणव्रज, सर्व धर्माचा त्याग कर आणि मला एकट्याला शरण आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणव्रज आमचं सर्व पापेभ्य मोक्ष इष्यामी वाचूच, मी तुझ्या सर्व पापाला नष्ट करतो. आमचा सर्व पापेभ्य आणि मोक्ष इष्यामी वाचूच, मी तुला मोक्ष देतो. असं इतकं निर्वाणीचं वचन आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये दिलं आहे. मायबाबा, त्यामुळं गीता ग्रंथातलं ज्ञान कोणचंच बघू नका, बाकीचं काहीच बघायचं नाही, फक्त गीता ज्ञान बघायचं. गीतेमध्ये काय लिहिलं आहे तर ते बघायचं, वाचायचं, आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा. आणि तेवढं जरी तुम्ही केलं तर तुम्ही हा संसार सागर जो आहे, संसार सागर तरुण जाताना याच्यात तुम्हाला म्हणजे वचन द्यायला आलं श्रीकृष्ण महाराजांना. आणि श्रीकृष्ण महाराजाच्या भक्तीला तुम्हाला काहीच लागत नाही. हो, श्रीकृष्ण जशी रावणानं महादेवाची भक्ती केली, महादेव काही प्रसन्न व्हायला तयार नाही, तर त्याला 10 शिरं होती म्हणून, तर त्यानं एक शिर त्या महादेवाच्या पायावर कापून ठेवलं, तर 9 शिरं कापून ठेवले. आणि मग 10व्या शिराला जेव्हा तलवार लावली तेव्हा कुठं महादेव प्रसन्न झाले. तसं श्रीकृष्ण महाराजाचं नाही. ते म्हणले अर्जुना, तू फक्त मला पत्रम पुष्पम फलम तोयम, मला तू काय अर्पण कर, पत्रम पुष्पम फलम तोयम येवमे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तु पौत मश्नामी परितात्मना, आणि यत करोशी यदस्नासी यज्होशी ददासी ए तपस्येशी कौंतेय तत्कुरुसो मदर्पणम. तू जे करतोस, यत करोशी, जे काम करतोस ते मला अर्पण कर. यत करोशी यदस्नासी, जे खातोस ते मला अर्पण कर. म्हणजे कोणतंही काम करताना माझं चिंतन कर, कोणतंही खाताना माझं चिंतन कर. यत करोशी यदस्नासी यज्होशी ददासी, जे दान देतोस त्यावेळेस माझं चिंतन कर. ए तपस्येशी, तप करतोस माझं चिंतन कर. ए तपस्येशी कोणते तत्कुरुसो मदर्पणम, जे जे करतोस ते मला अर्पण कर. तर अर्जुनाला देवा, तो मग माझा काय फायदा आहे? ते म्हणला श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, तू फायदा शुभाशुभ भलाय रे मोक्ष से कर्म बंधने संन्यासी युक्तात्मा विमुक्तो माम पैसेशी.
तू जर असं केलंस ना तर तू काय होईल म्हणले, शुभ अशुभ जे कर्म आहेत तुझ्या पदरात शुभ फले रे मोक्षेचे मोक्षाच्या आडी येणारे जे कर्म बंधन आहे मोक्षेचे